आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. महर्षी वाल्मिकींच्या निर्दोष वचनांनी सुद्धा मला पूर्ण विश्वास बसलेला आहे. पूर्ण जनसमुदायासमोर मिथिलेश कुमारीची विशुद्धता प्रमाणित झाल्यानंतर मला अधिक प्रसन्न वाटेल. मी श्री रघुनाथांशिवाय कोण्या दुसऱ्या पुरुषाचा मनानं सुद्धा चिंतन करत नाही. जर हे सत्य असेल तर आज भगवती पृथ्वी देवी मला तिच्या कुशीत स्थान देई. नाही सीते, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. माझी वेळ संपली आहे. भगवान मला आता थांबवू नका. मुली, आता चल इथून. हे जग तुझ्या योग्यतेचे नाहीये. सीते, सीते! हे जे घडलं ते नियतीचा खेळ आहे. भगवान वाल्मिकींना बघा, त्यांना हे घटित ज्ञात होतं. त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु विधीला हे सुद्धा टाळू शकले नाहीत. महर्षी वाल्मिकींच्या निर्दोष वचनांनी सुद्धा मला पूर्ण विश्वास बसलेला आहे. तथापि पूर्ण जनसमुदायासमोर मिथिलेश कुमारीची विशुद्धता प्रमाणित झाल्यानंतर मला अधिक प्रसन्न वाटेल. मी श्री रघुनाथांशिवाय
कोण्या दुसऱ्या पुरुषाच्या मनानं सुद्धा चिंतन करत नाही. जर हे सत्य असेल तर आज भगवती पृथ्वी देवी मला तिच्या कुशीत स्थान देई. जर मी मन, वचन आणि कर्माने फक्त श्रीरामांचीच आराधना करत असेल तर आज भगवती पृथ्वी देवी मला तिच्या कुशीत स्थान देईल. भगवान श्रीरामांना सोडून मी कुठल्याच दुसऱ्या पुरुषाला ओळखत नाही. माझं बोलणं जर सत्य असेल तर भगवती पृथ्वी देवी या क्षणी मला तिच्या कुशीत स्थान देईल. मुली, धरती माता, या धरतीवर परीक्षा देऊन देऊन मी आता थकले आहे. आता मला तुझ्या सोबत घेऊन जा, मला तुझ्या सोबत घेऊन जा. या धरतीवर स्त्रीचा आदर होत नाही आई, मला इथून घेऊन जा. ये माझ्या मुली, आईची कूस तर मुलींसाठी सदैव तयार असते. ये ये, तिथे तुझा कोणी अपमान करणार नाही. ये. ये ये ये, माझ्या जवळ ये मुली. ये ये. चिंता करू नकोस मुली, आपण आपल्या राज्यात जाऊया. नाही आई, आई आई, तुम्ही आम्हाला सोडून कुठे चालला आहात?
आम्हा दोघांना तुमच्या पित्याकडे सोपवून जात आहे. मानवासाठी पिता सगळ्यात मोठा देवता आहे आणि पित्याची सेवा सगळ्यात मोठा धर्म. त्यांची सेवा करा. आई आई आम्हाला क्षमा करा. आई आई आम्हाला क्षमा करा. आई आम्ही जे तुमच्यावर मिथ्या आरोप करून जे पाप केलं आहे त्यासाठी आम्हाला क्षमा करा. आई क्षमा करा. आई क्षमा करा. आई आम्हाला क्षमा करा. क्षमा करा. आई क्षमा करा. आई आम्हाला क्षमा करा. माते आम्हाला क्षमा करा. देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवू दे. महाराजांना इतकीच प्रार्थना आहे की यांचे दोष विसरून सगळ्या प्रजेवर लवकुश सारखं मुलांसारखं प्रेम करा. समस्त गुरुजन, माता आणि पूज्य पिता, माझा नमस्कार स्वीकार करावा. रघुनंदन, जर माझे अजूनही जन्म असतील तर माझ्या सगळ्या जन्मांमध्ये मला तुम्हीच पतिरूपात मिळावे. परंतु कुठल्याही जन्मात अशी परिस्थिती न येऊ, अशी परिस्थिती येऊ देऊ नका प्रभू. आपल्या श्री चरणांशी माझा प्रणाम स्वीकार करावा. आता मला आज्ञा द्या. नाही सीते, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. माझी वेळ संपली आहे. भगवान मला आता थांबवू नका. मुली, आता चल इथून. हे जग तुझ्या योग्यतेचे नाहीये. चल. नाही. नाही सीते, नाही. मित्र जाऊ देऊ शकत नाही. सीते, सीते, सीते.
नाही, असं नाही होऊ शकत. धरती माते, तू माझ्या सीतेला तुझ्या सोबत नाही घेऊन जाऊ शकत. हे पूजनीय भगवती वसुंधरे, मला माझ्या सीतेला परत दे. माझी सीता मला परत कर. दे परत मला माझी सीता, नाहीतर मी माझा क्रोध दाखवेन. माझा प्रभाव कसा आहे ते तुला माहित आहे. जर का या पृथ्वीवर माझ्या स्थितीला तू त्याच रूपात परत नाही केलंस, तर मी पर्वत आणि वनासहित तुझ्या सगळ्या स्थितीत नष्ट करून टाकेन. संपूर्ण भूमीचा विनाश करून टाकेन. मग ही संपूर्ण पृथ्वी सगळं काही जलमय का होईनात. हे राम, तुमच्यासाठी हे योग्य नाहीये. क्षत्रसूदन, आपण आपल्या भगवत रूपाचं स्मरण करा. महाभाग, मी हा अनुरोध करतोय की अशा वेळी तुम्ही ध्यानानेच आपल्या वैष्णव रूपाचं स्मरण करा. साध्वी सीता आपल्या तपोबलाच्या प्रभावाने सुखपूर्वक नागलोकाच्या मार्गाने परमधामाकडे गेली आहे. आता पुन्हा साकेत धामामध्ये तुमची त्यांच्याशी भेट होईल, यात संशय नाहीये. आपण मनात कुठलाही संशय करू नका. महाराज, परमपिता ब्रह्मा बरोबर बोलता आहेत. भगवान, आपणच वराह रूपात ज्या पृथ्वीचा उद्धार केला होता, तिचाच संहार आपण कसा करू शकाल? हे जे घडलं ते नियतीचा खेळ आहे. भगवान वाल्मिकींना बघा, त्यांना हे घटित ज्ञात होतं. त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु विधीला हे सुद्धा टाळू शकले नाहीत. राजन, महर्षी वसिष्ठ सत्य बोलतायत. सत्य स्वतः माणसाच्या जिभेवर येऊन बसतं आणि तेच बोलून दाखवतं जे भाग्यात लिहिलं गेलं असतं. सीता आणि आपलं मिलन पुन्हा साकेत धाम मध्ये होईल. प्रभू, आता आपण सीतेचा वारसा असणारे या 2 पुत्रांना स्वीकार करा. यांना आपल्या प्रेमाची गरज आहे. गुरुदेव, आमची आई आम्हाला सोडून का निघून गेली? वत्सा, ती फक्त तुमचीच आई नाहीये, सगळ्या विश्वाची आई आहे. जगत जननी आहे ती. ती कुठेच गेली नाहीये. ती तुमच्या हृदयात वास करते. जेव्हा अंतर्मुख होऊन बघाल तेव्हा तुम्हाला तिचं दर्शन होईल. ही तर धरतीवर त्यांची एक खेळी होती. ही लीला संपवून ती पाताळ मार्गाने आपल्या वैकुंठ धामाला निघून गेली. आता ती तिन्ही लोकात आदराने पूजली जाईल.
करू दे. आता या धर्तीवर तुमचे पिताच तुम्हाला मातेचं प्रेम देतील. हे राम, पुत्री सीतेची ही ठेव आज मी तुला सोपवतो. यांना आपल्या कुशीत घे. पुत्रकुश, वत्सलव, तुमच्या जीवनातलं माझं उत्तरदायित्व आज पूर्ण झालं. राजन, मला आज्ञा द्या. तुमचं कल्याण हो.